नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय गणित माध्यम सेमी द्वितीय घटक चाचणी म्हणजेच आकारिक चाचणी क्रमांक 2 प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 19 गुणांसाठी आहे। वेळ 1 तास आहे। क्वेश्चन नंबर 1A, चूज द करेक्ट आन्सर, मार्क 6। 1. When starting a business enterprises, money is required for an office, raw materials. This amount is called the capital. Second, the measure of a semicircle arc is 180 degree. Third, if 5 pence cost 40 rupees, dash is the cost of 7 such pence. Answer 56. 4. Principal plus interest is equal to amount. Fifth, in recurring deposit म्हणजेच RD, account depositor deposits a certain amount for a fixed period in the bank. On this deposit, greater rate of interest than the saving account. 6. An angle whose vertex is the center of the circle is called a सेंट्रल अँगल म्हणजे केंद्रीय कोन। पुढील प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन बी, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स 4 मार्क्स। 1. व्हॉट इज द मेजर ऑफ मेजर आर्क? मेजर ऑफ मेजर आर्क म्हणजेच विशाल कंसाचे माप बरोबर 360 डिग्री मायनस मेजर ऑफ मायनर आर्क। मेजर ऑफ मायनर आर्क म्हणजे लघु कंसाचे माप 360 वजा लघु कंसाचे माप असं सूत्र आहे विशाल कंसाचं। सेकंड, राईट द फॉर्म्युला ऑफ सिंपल इंटरेस्ट। सिंपल इंटरेस्ट सरळ व्याज इज इक्वल टू P इंटू R इंटू N अपॉन 100। P मीन्स प्रिन्सिपल, R रेट ऑफ इंटरेस्ट, N नंबर ऑफ इयर्स। थर्ड, 10 men take 5 hours to break a stone. How many hours in will 3 men need to break the same stone? Answer 16.6 hours. 4. What is ATM, debit card and credit card? ATM, to withdraw cash from on ATM. Debit card, used for cash withdrawal. Credit card, a card that allows you to बोरो मनी, क्रेडिट कार्डवरून पैसे घेतल्यानंतर जमा करावे लागतात। इथे बी मधील तिसरा जो प्रश्न आहे, जे आन्सर आलेला आहे 16.6 आवर्स, याचं उत्तर कसं येते ते पहा। इथं स्टेप लिहिलेली नाही, 1 गुण असल्यामुळे 10 गुणिले 5चा गुणाकार करायचा आहे 50 आणि त्याला 3 ने डिवाइड करायचं आहे। 50ला जर 3 ने डिवाइड केलं तर 16.6 आवर्स उत्तर येणार आहे। बी प्रश्न सोडवत असताना विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत। मेजर ऑफ मेजर आर्क म्हणजे विशाल कंस आहे। मेजर ऑफ मायनर आर्क म्हणजे लघु कंस। सिंपल इंटरेस्ट सरळ व्याज। P मीन्स प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल। R मीन्स रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच दर। N नंबर ऑफ इयर्स म्हणजे मुदत। Question number 2A, solve the following examples, mark 6. 1. The radius of a circular plot is 9.3 meters. How much will it cost to fence the plot with 4 rounds of wire at the rate of 80 rupees per meter? Answer, circumference of circular plot is equal to twice pi r, 2 into 22/7 into 9.3 रेडियस दिलेली आहे। 22/7 डिवाइड केलं 3.14 आलं, सर्वांचा गुणाकार केलेला आहे, आन्सर आलं 58.404 मीटर। बाय कंडिशन आपल्याला पुढे काय दिलेली आहे माहिती, की जी वायर आहे त्याचे 4 राऊंड मारलेले आहेत, म्हणून 4 into 58.404 त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजेच टोटल वायरची लेंथ झाली 233.616 मीटर। आता एका मीटरसाठी 80 रुपये खर्च येतोय,
म्हणून टोटल अमाऊंट किती झाली 233.616 इंटू 80. त्यांचा गुणाकार केला 18,689.28 रुपीज टोटल अमाऊंट लागणार आहे. व्यवस्थित उदाहरण पहा. पुढील प्रश्न पाहू. याच प्रश्नातील दुसरा आकडा प्रिन्सिपल इज इक्वल टू 55,000 रुपीज, इंटरेस्ट इज इक्वल टू 20,000 रुपीज, टाइम 5 years. व्हॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट. इथे टोटल अमाऊंट नाही विचारले, परंतु इथं काढून दाखवलेली आहे. ए इज इक्वल टू पी प्लस आय, अमाऊंट 75,000 रुपीज. परंतु आपल्याला इथं सिंपल इंटरेस्ट म्हणजेच सरळ व्याज काढायचं आहे. त्याचा फॉर्म्युला लिहिला आणि दिलेल्या किमती लिहिलेल्या आहेत. 100 डिवाइड असल्यामुळे इकडे मल्टिप्लिकेशन होणार आहे. 30ला 30 कॅन्सल केलेले आहेत. 400 डिवाइड बाय 55 यांचा भागाकार केल्यानंतर आन्सर 7.27 येणार आहे. म्हणजेच रेट झाला 7.27 रुपीज. थर्ड क्वेश्चन. विशाल डिपॉझिटेड 85,000 रुपीज फॉर 3.5 years at 6% per year in a saving bank account. What is the total interest he received at the end of the period? प्रिन्सिपल 85,000 दिलेला आहे. नंबर ऑफ इयर्स म्हणजे मुदत 3.5 वर्षाची दिलेली आहे. रेट 6 वर्षाचा आहे. तर व्याज त्या व्यक्तीला बँक किती देणार आहे. सरळ व्याजाचं सूत्र सिंपल इंटरेस्ट पी इंटू आर इंटू एन डिवाइड बाय 100. दिलेल्या किमती आपण लिहून घेऊया. 20ला 20 कॅन्सल होतील. 850 इंटू 6 इंटू 3.5 यांचा गुणाकार केल्यानंतर 17,850 रुपीज येणार आहे. हे इंटरेस्ट. इथे टोटल अमाऊंट विचारलेली नाही, त्यामुळे टोटल अमाऊंट लिहायची नाही. जर विचारले असतील तर आपल्याला प्रिन्सिपलमध्ये ही आलेली अमाऊंट जी आहे ती ॲड करावी लागली असते आणि एकूण अमाऊंट आपल्याला मिळाली असते. Next question B. Solve the following marks for in a circle with center R. The measure of a minor arc ABC is 110. What is the measure of the major arc ADC? मेजर आर्क ADC त्याचा फॉर्म्युला म्हणजेच विशाल कंसाचे माप बरोबर 360 डिग्री मायनस मेजर ऑफ मायनर आर्क 360 वजा लघु कंसाचे माप आपल्याला लिहायचं आहे. आता इथे लघु कंसाचं माप किती आहे 110. 360 मधून 110 वजा करायचे आहेत 250 येणार. आन्सर मेजर ऑफ मेजर आर्क ADC इज इक्वल टू 250. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्हाला द्वितीय घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये इयत्तेनुसार सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा. त्यामुळे तुम्हाला द्वितीय घटक चाचणीचे पेपर खूप सोपे जातील. पुढील प्रश्न. सीमा टूक अ लोन 60,000 रुपीज ॲट 15% पर year. What amount will she return to the bank at the end of 2 years? सीमाने काय केलेलं आहे 60,000 रुपये बँकेत ठेवलेले आहेत वार्षिक 15 रुपये दराने. तर बँक एंडिंगला किती पैसे देणार आहे. प्रिन्सिपल 60,000 रुपीज, रेट 15 रुपीज, मुदत नंबर ऑफ इयर्स 2 years. सुरुवातीला सिंपल इंटरेस्ट काढून घेतलेला आहे. फॉर्म्युला लिहिला. दिलेल्या किमती लिहिलेल्या आहेत. कॅल्क्युलेशन इथं करून दाखवलेलं आहे. सिंपल इंटरेस्ट म्हणजे व्याज आलेला आहे 18,000 रुपीज. त्यानंतर आपल्याला टोटल अमाऊंट विचारलेली आहे. प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट 60,000 प्लस 18,000
ॲडिशन केली 78,000 अमाऊंट आलेली आहे. बँक सीमाला 78,000 रुपये परत देणार आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित इयत्ता 7वीची गणित विषयाची माध्यम सेमीची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.